धन निरंकारजी. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये हरिनामाच्या महत्त्वाचं वर्णन करीत असताना असे सांगत असतात की हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढे. जो जीवात्मा, जो प्राणी आपल्या जीवनामध्ये नित्य परमेश्वराचं नामाचं चिंतन करीत असतो, अशा प्राण्याला सायुज्य मुक्ती जरी समोर दिसू लागली की अशा साधकाला ते मोक्ष सुद्धा भूषाप्रमाणे वाटू लागते. तुकाराम महाराजांनी मोक्षाला सुद्धा आपण लाता हाणू अशी भाषा वापरतात, कारण ते नित्य नामस्मरणाच्या ताकदीवर ते नित्य परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न राहत होते, म्हणून ही आत्मशक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. असे नामस्मरण करणारे, असे नित्य देवाचं चिंतन करणारे साधक हे चालते फिरते हे काशी तीर्थक्षेत्र समान आहेत असे सांगतात. ज्या शरीररूपी मंदिरामध्ये नित्य परमेश्वराचं चिंतन चालू असतो ते खरोखरच चालतं फिरतं काशी तीर्थक्षेत्र असे एकनाथ महाराज सांगतात. एखादी त्या काशी तीर्थक्षेत्राला, वाराणसीला नाश पावण्याची भीती आहे, परंतु या ठिकाणी नामस्मरणाच्या गोडीने निर्माण झालेल्या या शरीराला, या शरीररूपी मंदिराला नाश पावण्याची भीतीच वाटत नाही, कारण जन्म आणि हे मृत्यू हे सारखेच त्याला वाटू लागतात. तो जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे गेलेला असतो. ही सृष्टी कोटी वेळा उत्पन्न झाली आणि कोटी वेळा या ठिकाणी विलयही पावते. अनेक घडामोडी घडत असतात आणि हे सर्व घटनाक्रम साक्षीदार रूपाने आत्मरूपी जीव हे सर्व आपल्या दिव्यदृष्टीने अनुभव घेत असतो. म्हणून कित्येक प्राणी, कित्येक जीव या सृष्टीमध्ये जन्माला आले आणि मेले. जो नित्य आपल्या जीवनामध्ये हरीचं स्मरण, परमेश्वराचं चिंतन करीत असतो, असा जीव मात्र या जन्म मरणापासून मुक्त होऊन आत्मज्ञानाला प्राप्त करून या मोक्षाला प्राप्त होतो, या परमेश्वराला प्राप्त होतो. म्हणून एकनाथ महाराज हरिपाठाच्या अभंगाद्वारे परमेश्वराचं नामाचं महत्त्व उजागर करीत असतात. हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशी पुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशे पाहे नाश कैसा. एक तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनामे सेविले तेची धन. जो हरिनामाचा स्मरण करीत असतो तोच आपल्या जीवनामध्ये धन्य आहे.